नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहादा अस्लोद रस्त्यावर मृत्यूचे तांडव सुरूच। पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। कवडीथ गावावर पुन्हा एकदा शोककळा। शहादा ते मंदाणा या मार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही। 6 दिवसांपूर्वीच कवडीथ येथील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कवडीथ येथील 53 वर्षीय रावण हंबीर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रावण पाटील हे शहादा येथून आपले काम आटोपून दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH18T5122 आपल्या गावाकडे कवडीथकडे जात होते। दरम्यान डोंगरगाव जवळील खडी मशीन समोरून केळी भरून शहाद्याकडे येणाऱ्या मालवाहतूक पिकअप क्रमांक MH39AD2411ने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चकनाचूर झाला असून तिचे चाक निखळून बाहेर पडले। या भीषण अपघातात रावण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तातडीने पंचनामा करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली। मृत रावण पाटील यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। एकाच आठवड्यात गावातील 2 व्यक्तींच्या अपघातात मृत्यू झाल्याने कवडीथ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शहादा मंदाणा रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठी असते, मात्र येथे सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आहे। नागरिकांनी यापूर्वी अनेकदा गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। लाला चव्हाण, प्रतिनिधी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।